सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील प्रभाग क्रमांक 1 मधील गाडगे महाराज गौरक्षण परिसरातील 2 खोल्या परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी दररोज रेल्वे रूळ ओलांडत अक्षरशः जीव धोक्यात घालून ये-जा करत असल्याचा गांभीर्यजनक प्रकार समोर आलाय। मात्र या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा गेल्या 5 वर्षात असलेल्या माजी नगरसेवकांनी आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय। मूर्तिजापूर शहरातील मध्यवर्ती स्थित असलेल्या गाडगे महाराज गौरक्षण व संत रविदास नगरच्या मधात वसलेल्या 2 खोल्या परिसरातील नागरिकांना गेल्या 50 वर्षांपासून चारही बाजूने ये-जा करण्यासाठी रस्त्याचा नसल्याने या परिसरातील नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे रूळ ओलांडत अक्षरशः जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे। एवढेच नव्हे तर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिताही रेल्वे रूळ ओलांडून भटकंती करावी लागत असल्याचे दुःख माध्यमांसमोर नागरिकांनी व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 1 मधील 2 खोल्या परिसरात 20 ते 25 मातंग समाजाच्या कुटुंबियांचे वास्तव्य असून या कुटुंबियांना राहण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी जागा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येते। मात्र या परिसरात येण्या जाण्याकरिता चारही बाजूने रस्त्याचा नसल्याने येथील नागरिकांना अथवा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी व अत्यावश्यक बाबींसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे। विशेष म्हणजे या भागात गेल्या काही महिन्यांपूर्वी एका कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यावर अंत्ययात्रा आडवी रेल्वे उभी असल्याने कित्येक वेळपर्यंत रेल्वे जाईपर्यंत थांबून ठेवावी लागल्याचं सांगण्यात आलंय। मात्र या गांभीर्याकडे कुठल्याही नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून आमची समस्या सोडवली नसल्याने आम्ही मतदान करायचे तरी कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केलाय। आज जागर जनस्थानची टीम पोहोचलेली आहे अशा ठिकाणी ज्या परिसराला स्वतःच्या नगराचं नाव सुद्धा नाही। हा परिसर आहे अकोल्यातील मूर्तिजापूर नगर परिषद परिक्षेत्रात येणारा मूर्तिजापूर नगर परिषद परिक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये येणारा हा गौरक्षण 12 खोल्या हा परिसर। या ठिकाणी मातंग समाजाचे जवळपास 20 ते 25 घरं आहेत, परंतु साधं गेल्या कित्येक वर्षांपासून यांना बघू शकता या परिसरातून येण्या जाण्याकरता साधा रस्ता सुद्धा नाहीये। रस्त्याच्या अभावी जर बघितलं तर पिण्याच्या पाण्याकरिता चक्क रेल्वे लाईन ओलांडून यांना जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करावा लागतो। तर शाळकरी विद्यार्थी सुद्धा या रेल्वे लाईन ओलांडून या ठिकाणी प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आहेत काही या परिसरातील नागरिक, यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका या परिसरातील काय समस्या आहेत। गेल्या पंचवार्षिकमध्ये असेल किंवा गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवकांनी या प्रभागात किंवा या नागरिकांच्या समस्येकडे काय निवारण केलं, काय समस्या आहेत त्यांच्या, नगरसेवक फिरकले तरी काही इकडे जाणून घेणार आहोत त्यांच्याच प्रतिक्रिया। आम्ही 50 वर्षापासून या जागेवर लावून आलो। आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे। आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाच नाही केलेलं आहे आजपर्यंत, परंतु त्यांनी आमच्याकडे पाहिलं नाही। आम्ही हरीशभाऊ पिंपळेकडे गेलो होतो, मी सर्वजण घेऊन। त्यांनी सांगितलं की बा तुम्ही जागा दाखवा, आम्ही तुम्हाला त्या जागेवर घर देतो। मग आमच्या मातंग समाजाची जागा आम्ही दाखवली त्यांना, स्मशानभूमीच्या बाजूला जागा आहे। मग त्यांनी सांगितलं की एक जण त्यांच्याकडे दिलेली आहे, तो जर देईन तर मी तिथं हे करतो, पण त्यांनी नाही दिली, यांनी नाही दिली सर। आम्हाला हाकलून लावलं तिथून त्यांच्या घरून। मग आम्ही 2-3 वेळा गेलो, पण त्यांनी जे म्हणत तुम्ही नगरपालिकेत जा, इकडे जा, तिकडे जा। मग आम्ही कोणावर जावं? आम्हाला कोणी आमचं मायबाप नाही आहे, काही नाही। म्हणजे या संस्थेत आम्ही या सेवा करतो इथं, पण या इथं राहतोय जागेवर आज 50 वर्ष। गाडगे महाराज संस्थेची जागा आहे ही, आमची स्वतःची नाही आहे। तर ते म्हणतात स्वतःची जागा दाखवा तुम्ही। तर आम्ही काम करून पोट भरतो, शिल्लक काही राहू शकत नाही, त्याच्याने जागा घेऊ शकत नाही आम्ही। तशी परिस्थिती आहे खराब। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा काय? आम्ही जर आम्हाला आजपर्यंत कोणी पाहिलं नाही, याच्या पुढे आम्ही यांच्याकडे पाहणार नाही। कुणी जरी आलं, आजपर्यंत भरपूर येऊन गेले, आम्ही त्यांना झुळकून लावलं इथून। म्हणजे नेमकं काय म्हणायचं? आम्हाला मतदान नाही करायचं आहे, वोटिंगच नाही करायचं। आम्ही वोटिंग करू, आम्हाला वोटिंग करायचीच नाही। आज लोक आम्हाला काही सवलत नाही दिली कोणाच, मग आम्ही वोटिंग करून काय फायदा? या वर्षी आम्हाला काही करून दाखवतील, त्याच वेळेस आम्ही वोटिंग देऊ, नाही तर आम्ही वोटिंग करणार नाही। एका झोपडी आम्हाला सगळ्याला काय सांगाल? आम्ही यावर्षी वोटिंग करत नाही, आम्ही बहिष्कार करतो की वोटिंग करत नाही आम्ही। आमचे इकडचे सगळे
मातंग समाज आम्ही पूर्ण. काय तुम्हाला आश्वासित पाहिजे येणाऱ्या निवडणुकीकरता? जागा युवक आहेस तू, एक युवती आहेस, बरोबर आहे. काय एक तू मागणी करशील आमच्या माध्यमातून जनतेला, सॉरी प्रशासनाला? की आम्ही वोटिंग तर करू देणार नाही, वोटिंग करणार बी नाही. जोपर्यंत आम्हाला आमची स्वतःची जागा भेटणार नाही तोपर्यंत आम्ही वोटिंग बी करणार नाही. आणि काही जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क नाही भेटणार तोपर्यंत काही नाही. आम्हाला स्वतःला पाणी भरायचं नळ बी नाही आमच्या स्वतःच्या, लोकांच्या घरून पाणी भरायला लागतं आम्हाला. पटरी ओलांडून त्याच्यावरून गुंड भरणे आणून पाणी भरतो आम्ही आमचं. काय किती वर्ष झाले तुम्ही इथे राहत आहे? आमचे आता लय वर्ष झाले, 50-60 वर्ष होऊन राहिले. म्हणजे आमचे आजी आबा इथंच वारले. आता तिसरी पिढ्या चालली, काहीच बदल नाही आहे. तुमचे आजी आजोबा आता तुम्ही बोलले इथेच वारले, हो, रस्ता नाहीये, मग इथून पटरी ओंडाळून पटरीहून मयत मातीने आ तिकडे उभं करा पटरी, तिकडून कोणी एक जण उभं राहा, तिकडून उचलून न्या. कोणीच काहीची सुविधा नाही इकडे. आमच्या इकडे कोणीच येऊन पाहत नाही. आम्हाला घर सुद्धा नाही आहे, संडास सुद्धा नाही आहे, काहीच नाही आहे इकडे. काय हा जो परिसर आहे याकरता काही कोणी काम नाही केला किंवा काही नाही? नाही, आतापर्यंत जेवढी नगरसेवक आहे ते फक्त मतदान करापुरतेच येतात इकडे. मतदान झाल्यानंतर आम्हाला कोणी डोकावून बी पाहत नाही आणि आम्हाला कोणत्याच सुविधा नाही आहे तिथे. आम्हाला स्वतःहून काही लाईट जरी लावायचं असला तर स्वतःहून आम्ही सगळं मिळून पैसे जमा करून तो लाईट लावतो. आधी कोणतीच सुविधा देत नाहीत. नगरसेवक आल्यावर आम्हाला एकदम पाहत बी नाहीत. हा ती पाण्याची सुविधा आहे ना कोणची सुविधा आहे. लेकरं बी शाळेत जातात तर गाडीच्या खालून जावं लागते त्याला टाइम पडला तर. आणि आमची ती जर मयत झाली तर त्याला न्यायालय सुद्धा रस्ता नाही. तुम्ही चारी पण पाहू शकता, रस्त्यानं पूर्ण घेरला आहे पटरीच्या नावाले. कोणताच मार्ग नाही आहे. नगरसेवकानं जर आपल्याला सहवाग केला तर ते होऊ शकते, पण ते आमच्या इकडे पाहायचंच नाही. एक नवयुवक आहात तुम्ही. येणाऱ्या 2 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एक नवयुवक म्हणून, शहराचा विकास म्हणून, माझ्या प्रभागाचा विकास म्हणून आणि माझ्या परिसराचा विकास म्हणून काय बघत आहात? सध्या तर इकडे काहीच नाही. सर्व परिसराचा विकास तर काहीच नाही, पूर्ण भकास झालेला आहे. तुम्ही आजूबाजून बघू शकता, इकडे कोणतीच सुविधा नाही आहे. इथं बघू शकता कचऱ्याचा किती मोठा ढेर आहे आणि कोणी उचलून टाकत. हे सर्व जे परिसर आहे स्वतः आम्ही जेवढे नगरातले लोक सगळं आम्ही स्वतः सत्ता करतो. आणि येण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आम्हाला. नाही इकडे कोणी एखादा पेशंट सिरियस असला त्याला उचलून न्यावं लागते हातात. तुम्ही बघू शकता हे आंधळे काका आहेत, त्यांना पण असं उचलून न्यावं लागते हातात वेळेवर. कारण की इथं सुविधाच नाही आम्हाला. इथं ऑटो नेऊ शकत ना, 2 व्हीलर पण नेऊ शकत. हात धरून न्यावं लागतं आम्हाला सगळ्यांना. म्हणजे भरपूर प्रॉब्लेम. आणि याच्या अगोदर समजा आम्हाला फक्त असंच आमची इच्छा आहे, पुनर्वसन देण्यात यावं आम्हाला. जे सर्व घर आहेत त्यांच्यासाठी पूर्ण घर देण्यात यावं, बस आमची एवढीच अपेक्षा आहे. याच्या अगोदर पण आम्ही माननीय हरिभाऊ पिंपळेला जाऊन सर्व आमचे जे लेडीज महिला त्यांच्या घरी गेले होते. त्यांना असं म्हटलं की बा तुम्ही जागा द्या, आम्ही तुम्हाला नंतर घरं देऊ. तर आमच्याजवळ जागा असते तर आम्ही इथं कशा राहिलो एवढ्या वर्षापासून. आमच्या माध्यमातून काय एक संदेश असेल किंवा मुख्यमंत्री साहेबांना काय एक सांगाल? मुख्यमंत्री साहेबाला हेच एक निवेदन आहे आमचं की जसे सर्व अदर लोकांना सर्व सुविधा भेटतात तशा आम्हाला पण भेटल्या पाहिजे. आम्ही असा का मातंग समाजा म्हणून आम्ही मागत राहिलो पाहिजे, म्हणून आम्ही पण पुढे गेलो पाहिजे ना. आम्ही पण एक माणसंच आहो ना. तर आमच्याकडे दुरावभाव केलेला जात आहे, त्याकरिता आम्ही मागावं. ताई, एक लहान बाळ तुम्ही घेऊन उभे आहेत. काय समस्या घेऊन तुम्ही उभे आहात तिथे? समस्या म्हणजे आता एवढीशा बाळ घेऊन आम्ही एवढं पटऱ्या ओलांडून कसं जावं. आता संध्याकाळची तब्येत खराब होते कधी पण. काहीतरी आमच्या इकडं पाहावा असे हे आहे. आमच्या लहान लहान लेकरं आहेत, पटऱ्या ओलांडून रस्ता नाही, जागा नाही आम्हाला. काही घर वगैरे असं जागा द्या. शाळेचे लेकरं आहेत लहान लहान, आम्हाला बाहेर उभं राहावं लागते. तुम्ही काही ना काही करा आमचं. मला सांगा, इथे आमदार किंवा लोकप्रतिनिधी अथवा नगरसेवक इथे कोणीच नाही येत, कोणीच पाहत नाही आमच्या इकडं. मोठे मोठे सापण येतात मला आमच्या इथं घरात, म्हणून भेव लागते रात्रीच्या वेळेस. मला माणसं घरी असतात नसतात म्हणलं. आमचे लहान लहान लेकरं आहे, काही ना काही आमच्या इकडे. कोणत्या समाजाचे लोक इथे? सगळं एकच समाज आहे, मातंग. मातंग समाज. हो. मग असं काही आहे का की आम्ही मातंग आहोत म्हणून आमच्यावर दुर्लक्ष केलं जातं? हो, असंही काही असू शकते. तेच दुराभाव केला. दुराभाव, हा.
त्या ठिकाणी राहतात आम्हाला समस्या सगळ्याच गोष्टीच्या आहेत भाऊ. आम्हाला तिकडून पाणी आणायला लागते, दुकानात जावं लागते, सकाळून दिवस निघाला की शिंदेपुरात कामाला जावं लागते. काहीच असं आम्हाला लाभ नाही भेटलेला. आम्हाला याच्यानं घर कुठे द्यावा आमच्या इकडे कोणी आमदार नाही आला आणि कोणी खासदार नाही आला. सगळ्याला आम्ही हे केलं. आमची बोटिंग 50 वर्षापासून चालू आहे, पण आमच्या इकडे कोणीच नाही पाहून राहिलं डोळे उघडून. नळासाठी लोकांच्या अंगणात घंटा घंटा उभं राहावं लागते आम्हाला पाण्यासाठी. त्याचं पाणी झाल्यावर आम्हाला देतील. आम्हाला नळाचंही नाही अजून हे. कधी कधी आम्हाला इरीचं पाणी प्यावं लागते, मग पाणीच नाही. त्या इरीत द्यायला जीव द्याला दुसऱ्यांना, ते पाणी आम्हाला प्यावं लागते. निवडणूक 2 तारखेला होऊ घातलेली आहे नगर परिषदेची. कसा एक नगरसेवक अपेक्षित आहे तुम्हाला? सर असा नगरसेवक पाहिजे आम्हाला की जे आमच्या इकडे पाहणार नाही की इलेक्शन आल्यावरच फक्त इकडे येणार. कारण की कोणत्याच गोष्टीची सुविधा नाही आहे. लेकरं सगळे पटरी ओलांडून जातात आणि कधी कधी आम्हाला ते जाणं येणं करतात तर अशी भीती पण वाटते की कमी जास्त झालं नाही पाहिजे त्यांच्या जीवाला. त्याच्या कारणाने आम्हाला बाहेरच उभं राहावं लागते. किती घरं आहेत इथे? इथं 25 घरं आहे एकूण परिवार. मग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था? पिण्याच्या पाण्याचे बी खूप त्रास आहे. तिकडून पाणी भरावं लागते आणि कधी कधी म्हणजे लोकांच्या नळावून पाणी भरावं लागते, ते त्यांचं झाल्याशिवाय देत पण नाही. कधी नळ गेले तर मग तसंच यावं लागते. विहिरीचं पाणी प्यावं लागते. ते विहीर उघडीच आहे सर, त्यात सगळं कचरा पडते आणि त्याच्यात एका माणसानं आत्महत्या पण केलेली आहे. तेच पाणी आम्हाला प्यावं लागते नाईलाजानं कधी कधी. तर मला सांगा, जेव्हा इथे जे नगरसेवक होते प्रभाग क्रमांक 1 चे, तर त्यांनी इथे येऊन नाही बघितलं का? ही समस्या सोडवली नाही का? नाही, कधीच इकडे कोणीच नाही येत. फक्त वोटिंगच्या वेळेस येतात, पण समस्या तर कोणच नाही सोडवली सर इथली. काय एक अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या प्रभागाकरता, तुमच्या परिसराकरता, प्रामुख्याने प्रभाग विसरला तुमच्या परिसराकरता? आता तर असं वाटतं सर, गावोगावी सगळ्यांना घरकुल आहे, घरोघरी नळ आहे. आमची काय पालट झाली पाहिजे हेच अपेक्षा आहे. मला सांग, काय नाव काय तुझं? सृष्टी वानखडे. बरं, कुठे राहते तू? इकडे घर आहे आमचं. बरं, काय नेमका प्रॉब्लेम आहे तुमच्या परिसरामध्ये? आमच्या इकडून जाणं नाही होत, मतलब शाळेसाठी लेट होते कधी कधी, आणि या गाडी कधी कधी थांबत राहतात. रात्री असं लाईन जाते कधी कधी नाही का, इकडं गाडी येते ना, तर त्याच्यानं हे आमची शाळा पण लेट होते. शाळा पण लेट होते. बरं, त्रास सहन करावा लागतो इथून शाळेत जाताना इथे? आम्ही कधी कधी शाळेतनी जातो आम्ही, तर हे गाडी स्टॉप होते ना, तर त्याच्या कारण आम्हाला ते लेट जाते. त्याच्या कारण आम्हाला रोज लेट होती. कधी कधी सर लोक पण कल्ला करतात. उशीर झाला हे गाडी थांबते ना, उशीर झाला सर लोक कल्ला करतात, का बरं एवढं लेट आले असं. गाडी थांबल्यानंतर तुम्ही कसे जाता? आम्ही गाडी थांबल्यानंतर गाडी जाऊ देतो आणि मग जातो. गाडी जाऊ देता मग जाता? हा, गाडी खालून पण जातो कधी कधी. गाडी खालून पण जाता? गाडी खालून पण तुम्ही जाता? हा, बरं, रस्ता नाही आहे का दीदी? मागून रस्ता नाही आहे? नाही. इथे समस्या आहेत नेमक्या? इथे समस्या म्हणजे अशी आहे की कोण्याच गोष्टीची सुविधा इथं मिळाली नाही आणि रेल्वे लाईन ओलांडून सुद्धा जावं लागते. लहान मोठे शाळेतली मुलं बाळं जाते, त्यांना फार त्रास होतो. त्यामुळं मग काहीतरी करायला पाहिजे. इथून सिलेंडर येत नाही. आता माझ्याच्यानं तर काहीच होत शकत नाही. नमस्कार सर, आम्ही इथं 4 खोल्यावर इथं राहतो. आम्ही पावसाळ्यात आमचे एवढे गेले होतात साहेब, आम्हाला आता हे रेल्वेचं काम चालू असताना छात्यावर गड्डे होते आणि मुलाला जायला हाच रस्ता आहे, दुसरा रस्ता नव्हता. एका दमाने पाऊस आल्यानंतर पूर्ण गड्डे भरल्यावर आमचं काही लक्ष नव्हतं त्या पाणी किती आहे. पण ज्यावेळेस मुलं शाळेत गेल्यावर त्यांच्या इथं गयापर्यंत पाणी होतं. मग तरी आम्ही धावत गेलो आणि मुलांना त्या पाण्यातून काढून दिलं तिकडे. मग येताना रोज पाहावं लागतं की गाडी येते काय, ती एक भीती आहे. आणि शाळेची फार मोठी समस्या, आम्ही मोठमोठी इथं साप मिळतात. आमचं जंगलाचा एरिया आहे, इथं लाईट नव्हते, काहीच नव्हते. तरी पण आम्ही कशी तरी राहून राहिलो. आज 50 ते 60 वर्षापासून इथं राहून राहिलो. आम्हाला आजपर्यंत एवढे जण येऊन गेले, पण सगळे आश्वासन देऊन गेलेले आहेत. कोणच आमच्या इकडे पाहिलं नाहीये. मतदानापुरते येतात आणि मत घेऊन चालले जातात. बरं, आम्ही तसं आम्ही गाडगे मारायचे माणसं असल्याच्याने आम्हाला 1 रुपयाची लालूच नाही कोणाकडून. फक्त आमची एकच इच्छा होती की आम्हाला इथं घर द्या, रस्ता द्या. हे सगळे मातांचं इथं संडास बांधून देणार होते नगरसेवक एक जण, ते म्हणजे आम्ही तुम्हाला संडास बांधून देतो.
परंतु आमच्याच संस्थेवाल्यांनी बा हे जागा संस्थेची असल्याच्यानं बा मालकी जागा आहे तुमची, आम्हाला इथं संडास बनवायला दिले. त्यांनी वापस तिकडे नेलेले संडास, तिथले संडास. आज लहान लहान लेकरांना मुलांना रेल्वे संडासला जावं लागते. आणि विशेष म्हणजे गाड्या येतात. एक अशी घटना घडली होती की बा म्हणजे संडासला जाताना इथं एका मुलीला किडनॅप केलं होतं. किडनॅप केलं होतं. किडनॅप केलं होतं, सत्य घटना आहे. वस्तुगडली मुलगी होती इथं संडासला येताना, कारण की पावसाळ्यात भरपूर झाडं वाढतात, तर तिला किडनॅप केलं होतं. म्हणून अशी अजून मुलाची भीती आहे किंवा दुसरी पर्याय नाही आम्हाला. संडासला जायला बाया लेकरं रेल्वेवर संडास जावं लागते साईडला. इथं नाही संडासची सुविधा नाही, पाण्याची सुविधा आहे, राहायची सुविधा नाही आहे. हो हो आम्हाला लाईनीवर संडास कधी पण संडासला लाईनीवरच जावं लागते. लाईनीच्या जाता येत नाही, लाईनी क्रॉस करून जायला पोरगी किडनॅप इकडे संडासमध्ये जाताना आम्हाला लाईनीमध्ये संडासला जावं लागते. आम्हाला इकडे संडास बनवली 80 वर्षापासून इथं आहो. माझ्या घरचे बुढे बा अपंग होते, तो ते काम करत होते झाडझूड, तर त्यांना तर काहीच मदत मिळाली नाही. वारले आता 4 महिने झाले, तर काहीच मदत मिळाली नाही. तर जायलाही रस्ता नाही, गाडी उभी होती, मै राहायलाही रस्ता नाही. गाडी उभी राहिली तेव्हा गाडी इकडे लोक राहिले, काही उभे काही तिकडे राहिले, मैत घेऊन उभे राहिले. जागा सुद्धा नाही आम्हाला, घर स्वतःचे नाही, इथं बांधू देत नाही. कामाला गेलो तर म्हणतात या, नाही तर मग आमचं घर खाली करून द्या. आता आम्हाला आमची इच्छा आहे की आम्हाला तो जागा मिळा स्वतःची. फक्त हात जोडून विनंती आहे. मावशी आहे पा, आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने जागर जनस्थान, ठीक आहे, सत्यलढा असेल, टॉप न्यूज मराठी असेल, जेवढे पत्रकार आहेत, जेवढे आमची असोसिएशन आहे, संघटना आहे, त्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला आमच्या परीने जे जे होईल, बरोबर आहे, जर तुमचा प्रश्न मांडायचा आहे प्रशासनापर्यंत, हो, त्याच्यानंतर प्रशासनाला दाखवून द्यायचा आहे नागरिकांची ही समस्या आहे, ते बरोबर आम्ही निश्चितपणे करू. पाहिजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पण आम्ही घेऊन जाऊ. आणि तुमच्याकरता जे भांडायचं असेल, भांडायचं म्हणजे की आम्ही तिथे शस्त्र घेऊन नाही जाणार. नाही, आमचं शस्त्र हेच आहे, बरोबर. आमचं शस्त्र पेनच आहे, आमची लिखाणच आहे, बरोबर आहे. त्या माध्यमातून काय होईल, बरोबर आहे, आम्ही करू. बरोबर आहे सर, ठीक आहे ना. आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आम्ही त्यासाठी आम्हाला भेटल्या पाहिजे. आम्ही काही करू शकतो, आम्ही उपोषण मांडू शकतो. आम्ही अहो मुख्यमंत्री साहेब, आम्ही मातंग असलो तरी काय झालं, आम्ही पण माणसंच आहोत. माणसासारखं जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मात्र हा का कागदावरच, आम्ही माणसं नाही आहोत. आम्हाला सर्वसामान्य नागरिकांसारखं वागण्यासारखं एक बळ आपल्या माध्यमातून द्या. आपली सरकार आहे, केंद्रातही भारतीय जनता पार्टीची सरकार, राज्यातही भारतीय जनता पार्टीची सरकार नव्हेच तर अकोला जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचीच सरकार. मात्र या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 1 मधील साधा विषय जो रस्त्याचा, एक जीव मुठ्ठीत घेऊन शालेय विद्यार्थी रेल्वे लाईन क्रॉस करून जात असतील, त्या ठिकाणी त्यांच्या जीवाचं कमी जास्त झालं, याला जबाबदार कोण, असा सवाल या परिसरातील नागरिक विचारत आहेत. विकासाच्या बाबतीत जर बोललं तर विकास कसला, तर हा भकासच होय, असं या नागरिकांनी जागर जनस्थानच्या समोर बोलताना व्यक्त केलेलं आहे. वेळेस तर एक मूलभूत सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेकरिता रेल्वे लाईन क्रॉस करून आम्हाला 1 किलोमीटर दूर फक्त पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल तर मतदान कसलं करायचं, आम्ही मतदान करायचं आणि आमच्या सुविधा कोण पुरवणार, असा प्रश्न प्रभाग क्रमांक 1 मधील गौरक्षण परिसरातील, बाराखोली परिसरातील हे नागरिक विचारत आहेत. या नागरिकांच्या समस्येकडे कोण लक्ष देणार, या प्रामुख्याने या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, या मूलभूत समस्या आहेत, या समस्यांकडे सन्माननीय खासदार महोदय असतील अथवा आमदार महोदय जातीने लक्ष घालून यांचा प्रश्न सोडवतील का, याकडे या सर्वसामान्य माझ्या पाठीमागे असलेल्या नागरिकांचा
प्रश्न विचारला जात आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील जे भावी उमेदवार आहेत, भावी नगरसेवक आहेत, हे या प्रश्नाचं उत्तर देतील का, याकडे मूर्तिजापूरकर वासियांचे असतील अथवा प्रभाग क्रमांक 1 वासियांचे लक्ष लागलेले आहे. कॅमेरामन श्याम वाळस्करसह मी प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, मूर्तिजापूर, अकोला.